नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पेमेंटचं स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भामध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत। तर गुरुजन चॅनलवरती सर्वप्रथमतः मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आपलं पेमेंटचं स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं, पेमेंट म्हणजेच विद्यावेतन वेळेवर का जमा होत नाहीये आणि ते कधीपर्यंत जमा होईल हे जर आपल्याला पाहायचं असेल तर ही प्रोसिजर तुम्ही नक्की फॉलो करा। तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला काय करायचं आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशा पद्धतीने टाईप करायचं। मग तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल। पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं। या समोरचं जे पेज असेल लॉग इन केल्यानंतरचं क्लिक केल्यानंतरचं तर ते अशा पद्धतीचं येईल। हे पेज ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील। या ऑप्शनपैकी तुम्हाला एम्प्लॉयर लॉग इन हे ऑप्शन क्लिक करायचं आहे। एम्प्लॉयर लॉग इन केल्याच्या नंतर पुढचं पेज हे ओपन होईल। हे पेज ओपन झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला एम्प्लॉयर ID म्हणजेच यूजर नेम आणि पासवर्ड इन्सर्ट करायचा आहे। या ठिकाणचा जो कॅप्चा आहे तो या ठिकाणी फिल करा आणि त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। हे प्रोसिजर केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होईल। या ठिकाणी हे पेज ओपन झाल्याच्या नंतर इथे बघा, मी समजा ग्रामपंचायतचा एम्प्लॉयर आहे तर मग त्या ठिकाणी मला ग्रामपंचायत दिसेल। जर तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये असाल तर जिल्हा परिषद, पोलीस स्टेशनमध्ये असाल तर पोलीस स्टेशन, महसूल विभागामध्ये असाल तर महसूल विभाग किंवा ज्या आस्थापनेमध्ये तुम्ही कार्य करत आहात ती आस्थापना तुम्हाला या ठिकाणी दिसेल। आता अनेक वेळा काय होतं की कोणाचाही यूजर ID आणि पासवर्ड मिळून त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं काम केलं जातं आणि त्यामुळे ते होऊ नये म्हणून या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची प्रोसिजर फॉलो केलेली आहे, ज्याला OTP व्हेरिफिकेशन असं म्हटलं जातं। हे केल्यानंतर आपल्याला जो OTP आलेला आहे तो या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा OTP व्हेरीफाय करायचा आहे। हे केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल। ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी माहिती दिसेल, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचं डॅशबोर्ड आहे, तालुका मास्टर आहे, एम्प्लॉयर प्रोफाईल आहे, वॅकन्सी क्रिएट करण्यासंदर्भाची माहिती आहे, कॅन्डिडेटचं जॉईनिंग आणि इंटरव्ह्यू कधी जे झालेले आहे ते सुद्धा त्या ठिकाणी दिसू शकतं। आणि विद्यार्थी त्याच मित्रांनो अगदी शेवटी तुम्हाला दिसेल ते म्हणजे तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा विषय अर्थातच कॅन्डिडेट पेमेंट स्टेटस। ठीक आहे, तर तत्पूर्वी आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा पुढचं पेज ओपन केल्याच्या नंतर ट्रेनी प्रोफाईल अपडेट करायचे आहे। तर ट्रेनी प्रोफाईल अपडेट करत असताना इथं आपलं जे कॅन्डिडेटचं नाव आहे, ठीक आहे, विद्यार्थ्याचं तुमचं जे नाव आहे ते या ठिकाणी टाकायचं। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र दुसरा ऑप्शन कुठला आहे तर आपल्याला कुठल्या महिन्याचं जे स्टेटस आहे तर ते अपलोड करायचं आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। आणि मग त्यानंतर सर्वात शेवटी म्हणजे आपलं नेमकं स्टेटस काय आहे तर हे या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला जाणून घेता येणार आहे। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी कॅन्डिडेटचं नाव, या ठिकाणी महिना आणि या ठिकाणी स्टेटस म्हणजे ॲक्टिवेट आहे की डिॲक्टिवेट आहे हे तुम्हाला समजेल। आता बघा पुढचं जे आहे तर या ठिकाणी ऑनलाईन आपण अटेंडन्स जी आहे तर ती भरू शकतो। आपण भरू शकतो म्हणजे कोण भरू शकतो, जे आस्थापनेला भरायची आहे ना आपली अटेंडन्स, तर ती अटेंडन्स भरण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपली अटेंडन्स म्हणजेच हजेरी भरल्या जाते। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वाचं अपडेट आहे, हे तुम्ही जाणून घ्या। हे केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो आपलं काय होईल तर या ठिकाणी आपण सर्च देखील करू शकतो। ठीक आहे, तर बघा पुढचं जे इंटरफेस आहे ते म्हणजे या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं महिना आपल्यासमोर येतो। हे पेज झाल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बघा पुढं तालुका मास्टरवर आपण क्लिक करायचं आहे। तालुका मास्टर हे जे या ठिकाणी दाखवत आहे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता। तालुका मास्टरवरती वेगवेगळ्या तालुक्यांची माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला ते सिलेक्ट करता येतं, हे भरता येतं आणि हे तुम्हाला बघता सुद्धा येतं। या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यांची तुम्हाला नावं दिसत असतील, उदाहरणार्थ उमरगा असेल, पालम असेल, यांची नावं तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत। ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला ज्या तालुक्याची सुद्धा माहिती पाहायची असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून ती माहिती मिळवू शकता। इथं काही तालुक्यांची नावं फॉर्मॅलिटीसाठी तुम्हाला दाखवत आहे मी। ठीक आहे, तरी तालुका मास्टरमध्ये तुम्ही चेक करू शकता। आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर आपल्या कॅन्डिडेटचं पेमेंट स्टेटस म्हणजे आपले नेमकी पगार कधी होणार आहे, ती का थांबलेली आहे हे बघायचं आहे। तर यासाठी काय आपल्याला कुठं क्लिक करायचं आहे, या ठिकाणी कॅन्डिडेट अटेंडन्स पेमेंट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो हे बघा
या ठिकाणी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे काय तर कॅन्डिडेटचं नाव काय आहे, ज्या आस्थापनेमध्ये आपण काम करत आहोत, आणि त्याचं कुठल्या महिन्याचं पगार बाकी आहे. या दोन महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आहेत. तर या दोन्ही ठिकाणी तुमचं नाव सिलेक्ट करायचं आणि तुमचा जो महिन्याचा असेल, ठीक आहे, ज्या महिन्याचा पगार तुम्हाला पाहायचा असेल तर तो त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा. उदाहरणार्थ जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च असेल किंवा कुठलाही महिना असेल. आता आपल्याला माहिती आहे की आपली जी पेमेंट आहे तर ती कोण्या महिन्याची बाकी आहे, ऑगस्ट, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर. तर तो महिना आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तो महिना सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्या पेमेंटचं स्टेटस त्या ठिकाणी तुम्हाला सहज दिसून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती आणि ही बातमी मिळवण्यासाठी, ही माहिती काढण्यासाठी आम्हाला प्रचंड मेहनत करावी लागलेली आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी निश्चितपणाने आमचं काही अपडेट असेल तर ते आम्हाला तुम्ही निश्चित कळवा. खूप खूप धन्यवाद. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं त्या ठिकाणी 3 महिन्याचं पेमेंट बाकी आहे, काही विद्यार्थ्यांचं 4 महिन्याचं पेमेंट बाकी आहे, काही विद्यार्थ्यांचं पेमेंट झालंच नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण गुरुजन चॅनलच्या माध्यमातून सातत्याने विद्यार्थ्यांचा आवाज या ठिकाणी उचलत आहोत आणि गुरुजन चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खरीखुरी आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचे हे एफर्ट जर तुम्हाला आवडत असतील, योग्य वाटत असतील तर आम्हाला त्या ठिकाणी तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. खूप खूप धन्यवाद मित्रांनो.